शासन निर्णयानुसार 200 मीटर परिघातील गट आणि सर्वे नंबर यांना अकृषक सनद देण्याबाबत जिल्ह्यामध्ये अंमलबजावणी सुरू आहे। यामध्ये यापूर्वीही खरेदी झालेल्या गटांची नोंद घेण्यात येणार आहे। प्रत्येक तहसील निहाय सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली। शिरोळ इथं तहसील कार्यालयात आढावा बैठकीदरम्यान ते बोलत होते। जिल्हाधिकारी अमोल येडगे शिरोळ तहसील कार्यालयात आढावा बैठकीसाठी आले होते। यावेळी विभागनिहाय आढावा घेत त्यांनी प्रत्येक टेबलवर जाऊन माहिती घेतली। यावेळी त्यांनी बी न्यूजशी संवाद साधला। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शासन निर्णयानुसार 200 मीटर परिघातील गट आणि सर्वे नंबर यांना अकृषक सनद देण्याबाबत जिल्ह्यामध्ये अंमलबजावणी सुरू केली आहे। त्यामध्ये यापूर्वीही खरेदी झालेल्या गटांची नोंद घेण्यात येणार आहे। जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार कार्यालयामार्फत अकृषक वापराच्या अनुषंगाने व्यक्तिनिहाय आणि क्षेत्रनिहाय याद्या तयार करून अकृषक सारा तसंच रूपांतरित कर भरण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येणार असल्याचं सांगितलं। 200 मीटरमधले सर्व गट नंबर आपल्याला डीम DNA समजायचे आहेत। त्यासाठी आम्ही काही परिशिष्ट केलेले आहेत। 5 परिशिष्ट आम्ही केलेले आहेत। त्यामध्ये अगोदर जे खरेदी खत झालेले आहे त्या अनुषंगाने नोंदी घेण्यासाठी काही SOP असावी, त्याची सुद्धा कार्यवाही आम्ही करतोय। तुकडेबंदी दरम्यान झालेले व्यवहार नोंदणीकृत करण्याबाबत 5 परिशिष्टामध्ये माहिती घेऊन फक्त वर्ग 1च्या नोंदी घेतल्या जातील, असं जिल्हाधिकारी येडगे यांनी स्पष्ट केलं। परिशिष्ट काढलेले आहेत। जे काही तुकडेबंदीचे या अगोदर झालेले व्यवहार आहेत त्यामध्ये खरेदी खत झालेले आहेत परंतु नोंद घेतली नाही। खरेदी खत झालेल्या इतर हक्कामध्ये नोंद घेतलेली आहे, इतर हक्कामध्ये निगेटिव्ह शेअराची नोंद घेतलेली आहे किंवा खरेदी खत झालेलं आहे परंतु नोंद झालेली नाही किंवा खरेदी खत झालेलं नाही, अनोंदणीकृत व्यवहार झालेले आहे। अशा 5 परिशिष्टानुसार आम्ही माहिती घेतोय। यामध्ये जे वर्ग 1चे गट असतील त्या ठिकाणीच फक्त नोंदी होतील। वर्ग 2च्या गटामध्ये नोंदी होणार नाही। त्यामधील वर्ग 2चे गटसुद्धा आमच्याकडून काढले जातील आणि यामध्ये शासनाच्या परिपत्रकानुसार शासनाने जी SOP दिलेली आहे त्यानुसार कार्यवाही मिशन मोडमध्ये मोहीम स्वरूपात आम्ही जे पात्र लोक आहेत त्याबाबतची करू। यावेळी प्रांताधिकारी दीपक शिंदे, तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्यासह महसूल कर्मचारी उपस्थित होते।